नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पूनम तुम्ही तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर आज सकाळी आम्ही बाहेर गेलेलो. तर आई आणि दोघी पण वैतागले. मग कधी नाही ते हे म्हटले चला जाऊया बाहेर हॉटेलला. तर आम्ही आता हॉटेलला चाललो आहे जेवायला. मस्त वाटलं, एक दिवस जेवणाची सुट्टी मिळायला लई भारी वाटते. तर ते सगळे खाली गेलेत, मीच वर लॉक लावायला थांबले. तर चला जाऊयात. आज आम्ही म्हणजे नेहमी आम्ही त्या हॉटेललाच जातो. मी तुम्हाला दाखवेन, खूप छान आहे ते हॉटेल. म्हणजे फक्त व्हेजच आहे, कारण की आता मी जेव्हापासून नॉनव्हेज सोडलं तेव्हापासून व्हेज हॉटेललाच जातो आहे. कारण नॉनव्हेजमध्ये मला असं म्हणजे पटतच नाही की त्यांनी म्हणजे इकडं तिकडं घोळ होत नसेल, हात लागतोच ना. त्यामुळे आता मी व्हेज हॉटेललाच जातो आहे बऱ्यापैकी, म्हणजे व्हेजलाच, नाही तर नाहीच. तर आता आम्ही चाललो आहे. चला स्वामी समर्थ. आज आम्ही आलो आहे अभंग हॉटेलमध्ये. तर हे प्युअर व्हेज हॉटेल आहे आणि तुम्ही देहू रोडच्या इलाक्यामध्ये कुठे असाल तर तुम्हाला जवळच आहे. इथला एरिया म्हणजे खूपच शांत आहे. म्हणजे थोडा आउटसाईड असल्यामुळे ना एरिया खूप शांत आहे. प्लस इथे गर्दी जास्त, म्हणजे रस्त्याला गर्दी नसते. तर तुम्ही बघू शकता एकदम डिसेंट वातावरण आहे तिथलं आणि गर्दी पण भरपूर असते. तर लहान मुलांना बसण्यासाठी अशी अरेंजमेंट पण आहे. जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर त्यांनी त्यांच्यासाठी पाळणासुद्धा ठेवला आहे आणि 2-3 वर्षाची मुलं असतील तर त्यांच्यासाठी एक जी पॅकवाली चेअर असते तीसुद्धा आहे. हे बघा आमचे मॅच लवर. तर मॅच होती त्यामुळे घेऊन तर आले बाहेर, पण मॅच बघायची काय सोडली नाही. आणि आणायला लागली भूक, मग आणाय म्हटली मी भाकरी बनवतो. तर तिचा हा दंगा चालू झालेला. आम्ही पहिला स्टार्टर मागवलं, त्यानंतर 2 भाज्या मागवल्या आणि रोट्या. तर असं काहीसा हा मेनू होता. तुम्ही बघू शकता खूप छान आणि चव, जसं दिसायला छान आहे तसं चवीला पण छान आहे. आम्ही एक भाजी जास्त तिखट मागवली होती. चॉकलेट मिळालं, चॉकलेट दिलंच जातं. आणि मग आम्ही खडीसाखर वगैरे घेतली. तर असं काहीसा हा दिवस केला. जर तुम्ही त्या एरियात असाल तर नक्की एकदा अभंग हॉटेलला व्हिजिट करा. बाय.